मंडई जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला। सोलापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या 68 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 136 गणांसाठी मतदान पार पडलेलं होतं। जिल्ह्यातील माळशिरस, अक्कलकोट, बार्शी आणि मोहोळ या तालुक्यांकडे विशेष लक्ष लागलेलं होतं। जिल्हा परिषद निवडणुकीत 271 उमेदवार रिंगणात होते। विशेष म्हणजे भाजपने कित्येक ठिकाणी स्वबळावर उमेदवार उभे केलेले होते। शिवसेनेचे 2 गट, राष्ट्रवादीचे 2 गट, काँग्रेस आणि अनेक स्थानिक आघाड्या यामुळे अनेक ठिकाणी तिरंगी आणि चौरंगी लढती पाहायला मिळाल्या। यातील कित्येक लढती तुल्यबळ होत्या। माळशिरसमधील भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर ही प्रतिष्ठेची लढाई पाहायला मिळाली। यामध्ये संस्कृती सातपुतेंनी विजय मिळवत जानकरांना मोठा धक्का दिला। सोलापूरातील आणखीन एक मोठं नाव म्हणजे मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करलाय। मात्र माळशिरसच्या फोंडशिरस गटातून विजय मिळवत त्यांनी आता चांगलाच कमबॅक केलाय। बाकी या निवडणुकीत भाजपची हवा पाहायला मिळाली। बार्शीमध्ये भाजपने 6च्या 6 गटांमध्ये विजय मिळवत एक हाती सत्ता मिळवली, तर मंगळवेढा तालुक्यातही 4 गटांमध्ये भाजपनेच विजय मिळवलेला आहे। म्हणूनच आता सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या ज्या जागा आहेत त्याचा संपूर्ण निकाल, त्या संपूर्ण गटांचा निकाल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। तर बघा मंडळी, सोलापूर जिल्हा परिषदेच्या एकूण जागा या 68 होत्या आणि एकूण 271 उमेदवारी रिंगणात होते। त्यापैकी आता जर बघितलं तर पक्षीय बलाबलानुसार भाजपने 39 जागांवर विजय मिळवलेला आहे। अजित पवार गटाने 11, शिवसेनेने 8, शरद पवार गटाने 5, सांगोला विकास आघाडीने 3 आणि करमाळा विकास आघाडीने 2 असं पक्षीय बलाबल आपल्याला पाहायला मिळते। भाजपने एक हाती विजय मिळवलेला इथं आपल्याला दिसतोय। आता बघूयात तालुकानिहाय जे जिल्हा परिषद गट आहेत त्यामध्ये कशा पद्धतीने विजय मिळवलेला आहे। तर सुरुवातीला पहिला तालुका आहे माळशिरस तालुका आणि माळशिरस तालुक्यातील पहिला महत्वाचा गट आहे तो म्हणजे दहिगाव जिल्हा परिषद गट। म्हणजे या गटामध्ये भाजपचे जे आमदार आहेत राम सातपुते यांच्या पत्नी आहेत संस्कृती सातपुते, त्या या गटामधून विजय झालेले आहेत। फोंडशिरस गटामधून राष्ट्रवादीचे अर्जुनसिंह मोहिते पाटील विजय झालेले आहेत। मांडवे गटामधून राष्ट्रवादीचे गौतम माने विजय झालेले आहेत। संग्रामनगर गटामधून सुषमा नारणवर या राष्ट्रवादीच्या विजय झालेल्या आहेत। माळीनगर गटामधून मारुती लोंढे राष्ट्रवादीचे विजय झालेले आहेत। बोरगाव गटामधून नागनाथ भोसले राष्ट्रवादीचे विजय झालेले आहेत। वेळापूर जिल्हा परिषद गटामधून राष्ट्रवादीच्या मीनाक्षी मिलिंद सरतापे विजय झालेले आहेत। निमगाव जिल्हा परिषद गटामधून निलीवती मच्छिंद्र ठवरे शिवसेना शिंदे गटाचे विजय झालेले आहेत। हा होता माळशिरस तालुक्यामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद गटांचा निकाल। आता वळूयात बार्शी तालुक्याकडे। बार्शी तालुक्यामधून उपळाई ठोंगे या जिल्हा परिषद गटामध्ये दीपक वैद्य भाजपचे विजय झालेले आहेत। पांगरी जिल्हा परिषद गटामधून रेश्मा डोके भाजपच्या विजय झालेल्या आहेत। उपळे दुमाला इथून जिल्हा परिषद गट जो आहे उपळे दुमाला इथून भारती दराडे भाजपच्या विजय झालेले आहेत। पानगाव जिल्हा परिषद गटामधून पानगाव या जिल्हा परिषद गटामधून नंदकुमार काळे भाजपचे विजय झालेले आहेत। मालवंडी जिल्हा परिषद गटामधून सुजाता डोईफोडे भाजपच्या विजयी झालेल्या आहेत। शेळगाव या जिल्हा परिषद गटामधून सोनाली बोधले भाजपच्या सोनाली बोधले विजय झालेले आहेत। बार्शी तालुक्याचा हा निकाल होता। यानंतर मंगळवेढा तालुक्याकडे आपण वळूयात। भोसे जिल्हा परिषद गटामधून भाजपचे प्रदीप खांडेकर विजय झालेले आहेत। फुलजंती इथून संगीता दुधाळ भाजपच्या विजय झालेल्या आहेत। लक्ष्मी दहिवडीमधून भाजपच्या करुणा शिवशरण या विजय झालेल्या आहेत। दामाजी नगर इथून भाजपचे रमेश भांजे हे निवडून आलेले आहेत। माढा तालुक्याबद्दल बोलायचं झालं तर भाजपचे पृथ्वीराज सावंत मानेगाव जिल्हा परिषद गटामधून विजय झालेले आहेत। मोडडिंब जिल्हा परिषद गटामधून वंदना कांबळे भाजपच्या विजय झालेल्या आहेत। टेंभुर्णी जिल्हा परिषद गटामधून अमृता वाघ विजय झालेल्या आहेत भाजपच्या। उपळाई बुद्रुक मधून माधुरी मोरे भाजपच्या विजय झालेल्या आहेत। कुर्डू मधून संभाजी ढाणे अजित पवार गटाचे विजय झालेले आहेत। भोसरे जिल्हा परिषद गटामधून अश्विनी दळवी या अजित पवार गटाच्या विजय झालेल्या आहेत। बेंबळे जिल्हा परिषद गटामधून शिंदे गटाच्या सविता कोकाटे माढा तालुक्यामधून विजय झालेले आहेत। यानंतर पुढे वळूयात आपण सांगोला तालुक्याकडे। सांगोला तालुक्यामध्ये जवळा जिल्हा परिषद गटामधून अतुल पवार अजित पवार गटाचे विजय झालेले आहेत। महूद जिल्हा परिषद गटामधून दादासाहेब लवटे शिवसेनेचे विजय झालेले आहेत। एकतपूर जिल्हा परिषद गटामधून सिंधुताई अलदर सांगोला आघाडीच्या विजय झालेल्या आहेत। कडलास जिल्हा परिषद गटामधून शोभा खटकले शिवसेना शिंदे गटाचे विजय झालेले आहेत। चोपडी गटामधून चेतनसिंह केदार भाजपचे विजय झालेले आहेत। कोळा गटामधून केराप्पा पांढरे शेकापचे सांगोला आघाडीचे विजय झालेले आहेत। गिरडी गटामधून संगीता मोठे सांगोला तालुका विकास आघाडीच्या विजय झालेल्या आहेत। दक्षिण सोलापूर तालुक्याबद्दल बोलायचं झालं तर बोरमणी जिल्हा परिषद गटामधून नेताजी भाऊ खंडाकडे भाजपचे विजय झालेले आहेत।
वळसंग जिल्हा परिषद गटामधून रामप्पा चिवडशेट्टी भाजपचे विजय झालेले आहेत. कुंभारी गटामधून श्रुती भोरगुंडे भाजपच्या विजयी झालेल्या आहेत. हत्तूर जिल्हा परिषद गटामधून लक्ष्मीबाई पाटील शिवसेनेच्या विजयी झालेल्या आहेत. मंद्रुप जिल्हा परिषद गटामधून सोनाली कडते भाजपच्या विजयी झालेल्या आहेत. भंडारकवटे जिल्हा परिषद गटामधून सविता उंबरजे भाजपच्या विजयी झालेल्या आहेत. आता पुढे आपण वळूयात करमाळा तालुक्याकडे. करमाळा तालुक्यामधून पांडे जिल्हा परिषद गटामधून रश्मी बागल भाजपच्या विजयी झालेल्या आहेत. वीट गटामधून अश्विनी चिवटे भाजपच्या, कोरटी गटामधून वनिता गुळवे अजित पवार गटाचे, चिकलठाण गटामधून प्रशांत पाटील अजित पवार गटाचे, वांगी गटामधून रुपाली गोडसे करमाळा तालुका विकास आघाडीच्या रुपाली गोडसे या वांगी गटामधून विजयी झालेल्या आहेत. केम गटातून कल्याणी तळेकर करमाळा तालुका विकास आघाडीच्या विजयी झालेल्या आहेत. करमाळा तालुक्याचा हा निकाल होता. आता वळूयात पंढरपूर तालुक्याकडे. करकंब जिल्हा परिषद गटामधून आदिनाथ देशमुख भाजपचे विजयी झालेले आहेत. भोसे गटामधून षण्मुखी कोरके अजित पवार गटाच्या, वाकरी गटामधून मयुरी संतोष अजित पवार गटाच्या, गोपाळपूर गटामधून दुर्गा गोपाळकृष्ण अंकुशराव भाजपच्या, रोपळे गटातून गीतांजली साळुंके अजित पवार गटाच्या, बाळवणी गटामधून सुप्रिया गायकवाड अजित पवार गटाच्या, कासेगाव गटामधून व्यंकटराव भालके विजय झालेले आहेत. पंढरपूर तालुक्याचा हा संपूर्ण निकाल होता. आता वळूयात अक्कलकोट तालुक्याकडे. अक्कलकोट तालुक्यामध्ये चपळगाव जिल्हा परिषद गटामधून शांभवी कल्याण शेट्टी भाजपच्या विजयी झालेले आहेत. कर्नूर जिल्हा परिषद गटामधून विनोद मोरे भाजपचे विजयी झालेले आहेत. आता उत्तर सोलापूर तालुक्याबद्दल बोलायचं झालं तर मार्डी जिल्हा परिषद गटामधून इंद्रजित पवार भाजपचे विजय झालेले आहेत. कोंडी जिल्हा परिषद गटामधून पृथ्वीराज माने भाजपचे विजय झालेले आहेत. मोहोळ तालुक्यातील आष्टी जिल्हा परिषद गटामधून विजयराज डोंगरे अजित पवार गटाचे विजय झालेले आहेत. नरखेड जिल्हा परिषद गटामधून लखन शिंदे भाजपचे विजय झालेले आहेत. कुरुल जिल्हा परिषद गटामधून सचिन जाधव भाजपचे विजय झालेले आहेत. अक्कलकोट, उत्तर सोलापूर आणि मोहोळ या तालुक्यांमधले काही जिल्हा परिषद गटांचे निकाल आपल्यापर्यंत अजून पोहोचलेले नव्हते. जर तुम्हाला त्या गटांबद्दलचे निकाल अपडेट्स माहीत असतील तर कृपया कमेंट करून आम्हाला त्या निकालांची आवर्जून माहिती द्या. आता जर एकूण सोलापूर जिल्ह्याबद्दल मंडळी बोलायचं झालं तर भाजपने 39 जागांवरती विजय मिळवत सत्ता स्थापनेचा दावा भाजप या संख्याबळामुळे करू शकतं. अजित पवार गटाच्या 11 जागा आहेत, शिवसेनाचे 8, शरद पवार गटाच्या 5 आणि सांगोला विकास आघाडी 3 आणि करमाळा विकास आघाडी 2 असं एकूण पक्षीय बलाबल या सोलापूर जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूणच तुम्हाला या निकालाबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.